रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये बॉम्बस्फोट झाल्याचं वृत्त आहे आणि इथल्या एका मेट्रो ट्रेनमध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। यामध्ये 10 जण ठार झालेत, 50 जण जखमी झाल्याचं कळतंय। सबवे मेट्रो प्रशासनाने या शहरातील अनेक सबवे स्टेशन्स आता बंद केलेले आहेत आणि तपासणी सुरू झालेली आहे। प्रत्यक्ष स्फोटाच्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचं काम आता सुरू झालेलं आहे। आपण पाहू शकतोय हा व्हिडिओ, रशियातल्या पीटर्सबर्ग मधला हा व्हिडिओ आहे आणि मेट्रो स्टेशनवरती मोठा स्फोट झालेला आहे। जान्हवीमुळे आमची प्रतिनिधी आता आपल्याबरोबर आहे। जान्हवी, या स्फोटाबद्दल अधिक माहिती काय कळू शकलेली आहे आणि याची जबाबदारी कुणी घेतली आहे का? प्राजक्ता, सनाया स्क्वेअर हे खूप एक गजबजलेलं मेट्रो स्टेशन आहे सेंट पीटर्सबर्गमधलं, जिथून काही अंतरावरतीच एक मोठी टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, एक मोठी युनिव्हर्सिटी आहे आणि त्या स्टेशनवरती हा स्फोट झालेला आहे। स्फोटाचं नेमकं कारण अजून काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही आहे, पण कुठलीही शक्यता नाकारता येत नाही अशा काहीशा क्रिप्टिक स्वरूपामध्ये प्रतिक्रिया दिलेली आहे जे अधिकृत एजन्सीज आहेत रशियाच्या त्यांनी। विशेष म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे सुद्धा आज सेंट पीटर्सबर्गमध्येच उपस्थित आहेत। त्यांचं असणं आणि हा स्फोट होणं ह्याचाही अनेक जण लगेचच संबंध जोडून पाहण्याचा सुद्धा प्रयत्न होताना दिसतोय। अजूनपर्यंत तरी ना कुणी या स्फोटाची जबाबदारी स्वीकारली ना यामागचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाहीये। त्यामुळे तांत्रिक एखादी सिच्युएशन असेल किंवा कुठला घातपात असेल या कुठल्याच शक्यता नाकारता येत नाहीत असं रशियन अथॉरिटीजने सांगितलेले। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे रशियासाठी गेले काही दिवस हे अतिशय तिथे खूप साऱ्या गोष्टी घटना घडताना आपल्याला दिसत आहेत। मग तिथे विरोधी पक्षांनी आयोजित केलेले प्रोटेस्ट मार्चेस असतील किंवा रशियामधला अंतर्गत जो दहशतवादाचा प्रॉब्लेम आहे ती समस्या असेल किंवा रशियाची सिरियामधली इन्व्हॉल्वमेंट, या सगळ्या पार्श्वभूमीवरती या घटनेकडे पाहिलं जाईल। याच दृष्टिकोनातूनही तपास केला जाईल की यामागे कोणाचा हात नाही ना, कोणी घातपाताचा प्रयत्न तर केलेला नाही ना। सुरुवातीला मात्र अजूनपर्यंत कुठल्याही स्वरूपाचा नेमका स्फोट कशाने झाला हे कारण अजूनपर्यंत तरी स्पष्ट झालेलं नाहीये। प्राजक्ता, जान्हवी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। या संदर्भातले अपडेट वेळोवेळी तुझ्याकडून घेत राहू।